जय शिवराय मित्रांनो, शुभप्रभात सगळ्यांना. सकाळचे 4:45 वाजलेले आहेत आणि आपण आता लॉग इन करतोय. तर 2025 संपते मित्रांनो, डिसेंबर महिना आहे आता. तर रिक्षा धंदा सद्यस्थितीला उरलाय का, त्याच्यावर आजचा आपला ब्लॉग राहील. आणि शेवटपर्यंत पहा, तुम्हाला धंदा म्हणजे आहे की नाही हा लाईव्ह डेमोने दाखवणार आहे मी. आपल्याला जसा टाइम मिळेल 8 ते 9 तास आपण अशीच गाडी चालवणार आहे, जसा टाइम मिळेल तसा. आणि तुम्हाला कळेल की धंदा कधी होतो कधी नाही ते. आता 5 वाजता येण्याचं कारण सांगतो तुम्हाला. एवढ्या पहाटे थंडीत उठून येण्याचं कारण सांगतो की कारण 9-9:30 वाजता लॉग इन करून धंदा होत नाहीये. तर त्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा इफेक्ट टाकावेच लागतील. तर लॉग इन केलेलं आहे, बघूया, वाट बघूया. गाडी चालू ठेवलेली आहे गरम होण्यासाठी, जरा इंजिन व्यवस्थित होण्यासाठी. तर बघूया आता पहिली ट्रिप कधी येते आपल्याला ते. तर भावना, लॉग इन करून अर्धा तास झालेला आहे. फक्त तीन ट्रिप वाजले होते आपल्याला. त्यातली एक उचलली होती, उचलून कॅन्सल केली. कारण तुम्हाला सांगतो 2.8 किलोमीटर आणि 45 रुपयाची फक्त बुकिंग होती. ती आपल्याला काही परवडणारी नव्हती. आणि 2-3 दिवस मी सकाळी पहाटे लॉग इन केलं होतं, तर सकाळी 50-55 रुपये द्यायचा पहिल्या 2.5 किलोमीटरला. पण आज 45च दाखवते, त्याच्यामुळे मी ते उचलून कॅन्सल केली. पहिली ट्रिप उचललेली कॅन्सल केली. नंतर मग दुसऱ्या लांबून येत होते, ते काय उचलल्याच नाही मी. तर आता लोकलची वाट बघतोय. 5:15 जी लोकल असते त्याला ट्रिप पडतात हमखास. तर बघूया किती होते, काय होते, कसं होते. शेवटपर्यंत राहा ब्लॉग मध्ये. तर भावांनो, पहिली ट्रिप कंप्लीट व्हायला आपल्याला 5:30 वाजलेले आहेत. आणि आता आपल्या लोकलला पण ट्रिप वाजत नव्हती. नशिबाने आपल्याला ही ट्रिप पलीकडच्या साईड, प्राधिकरण साईड वरून वाजली. आपण उचलली, 54 रुपये बघितले होते. तर म्हणलं चला, बरं झालं. तर 5:30 वाजलेले आहेत आणि पहिली ट्रिप कंप्लीट झालेली आहे, फक्त ती पण 54 रुपयाची. तर आपण आता अप्पूघरच्या साईडला आहोत. तर इथून बघूया, निगडी प्राधिकरणाच्या इकडे जाऊया आणि बघूया ट्रिप पडते का नाही आपल्याला ते. तर प्रत्येक सकाळी कसं पहाटे 5 वाजता जर आला तुम्ही, तरी रोजच तुम्हाला ट्रिप पडेल असं नाहीये, धंदा होईल असं नाहीये. पहिली गोष्ट ही लक्षात ठेवा की रोजच धंदा होतो, ही गोष्ट डोक्यातूनच काढून टाका. तर भावांनो, 7 वाजलेले आहेत. लॉग इन करून 2 तास होऊन गेलेले आहेत आपले. आणि 2 तासात आपला 331 रुपये धंदा झालेला आहे. उबेरमध्ये 15 रुपये ऑफलाईन, 350 रुपये क्रॉस केलेले आहेत 2 तासात फक्त आणि फक्त. तर बऱ्यापैकी ट्रिपा बॅक टू बॅक लागत गेल्या, आपण कंप्लीट करत गेलो. आणि त्याच्यामुळं एवढे पैसे बघायला भेटले मित्रांनो. आवाज बिवाज तुम्हाला माहिती आहे, एवढी थंडी आहे की अक्षरशः नाक पीक ब्लॉक आहे. माझ्या घरातले सगळे आजारी आहेत माझ्या सहित. तर आता इडली घेतोय पार्सल पोरींच्या टिफिनसाठी. पोरीला मग शाळेत सोडायचं, बायको ऑफिसला जाणार, मग माझ्यासोबत लहान मुलगी. त्याच्यामुळं लहान मुलीला मी शाळेत सोडणार 9:30ला आणि लगेच लॉग इन करणार 9:30ला. तर आता 9:30 वाजलेले. मुलीला शाळेत सोडले, लॉग इन केलेलं आहे. सकाळी आपण 6 ट्रिप मारून 331 रुपये प्लस 50 रुपयाची ऑफलाईन, असं 350चं काम केलं होतं 2 तासातच. तर आता बघूया, आता आपण 9:30 ते 12 वाजेपर्यंत काम करणार आहोत आणि बघणार आहोत किती काम होते ते. चला तर मग ऑनलाईन आलेलो आहे आता मी, आणि बघूया चांगले ट्रिप मारायच्या. चालू करू. साडे 9ला आपण लॉग इन केलं होतं आणि 9:30 ते 12 वाजेपर्यंत आपण या 2.5 तासात तुम्हाला सांगतो 9 ट्रिप मारलेल्या आहेत उबेरच्या. आता तुम्ही विचार करा की 9 ट्रिप कशा मारल्या असतील. लहान मोठ्या म्हणजे 45, 50, 55 एवढ्या दरम्यानच आपण एवढ्या ट्रिप मारलेल्या आहेत. आणि तुम्ही जर कंटिन्यू ट्रिप मारत गेले तर ते उबेर पण तुम्हाला देत राहतं की जर समजा कॅन्सल नाही केली एखादी ट्रिप तर तुम्हाला कंटिन्यू ट्रिपा देत राहतं. तर 9 ट्रिप मारलेल्या आहेत मित्रांनो. सकाळी झाले होते 6, आता झाले 9, 15 ट्रिपा झालेल्या आहेत. बिझनेस बऱ्यापैकी चांगला झालेला आहे. तर 12 वाजता आपण आता मुलीला घरी घेऊन जाणार आहे, जेवणार वगैरे आणि जरा आराम करणार. कारण तब्येत एवढी खराब आहे,
अक्षरशः हा घसा आहे ना, म्हणजे एवढे 5-6 दिवस झाले सांगतो तुम्हाला मी, सर्दी, खोकला, अंगदुखी हे सगळं करून निस्तरून मी आज घसा दुखतोय, एवढा सुजलाय आतून. गरम पाण्याच्या गुळण्या वगैरे करणार, गोळी खाणार, झोपणार आणि डायरेक्ट 4 वाजता लॉग इन करायचं मित्रांनो. 4 वाजता लॉग इन केलं की मग बाकीची कसर काढायची ती आहे. किती म्हणजे कमीत कमी 4 वाजता लॉग इन केल्यावर तुम्हाला सांगतो 4 तास तरी काम करणार. 4 तासात बाकीचा धंदा सगळा कव्हर. पण 1,500ची लेवलच करणार मी आज सांगतो तुम्हाला. कारण काल पण धंदा झाला नव्हता आपला. काल फक्त 750-850 रुपये काहीतरी धंदा झाला होता. तर एवढ्याने काहीच होणार नाही आपलं. ऍटलिस्ट आपल्याला 1,500 तरी धंदा कमीत कमी पाहिजेलच. तर अशा रीतीने प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, आता माझ्या 9 ट्रिपा झाल्या, सकाळी 6 झाल्या. रोज असं होईलच असं नाहीये, कधी कमी कधी जास्त असं चालूच असतं. धंदा आहे शेवटी. बरेच जण मला विचारतात की बाबा मला परवडेल का धंदा हा. ते तुमच्या करण्यावर आहे, तुम्ही किती तास देताय, किती मेहनत घेताय त्याच्या पाठीमागे, त्याच्यावर असतं मित्रांनो. बरेच जण मला म्हणतात की रिक्षा परवडेल का कॅब परवडेल. अरे तुम्ही, आता तुमची परिस्थिती चांगली आहे, तुम्ही अफोर्ड करू शकता, 5-6 हप्ते तुम्ही घरातून भरू शकता, तर तुम्ही कॅब घ्या. तुमची परिस्थिती जरा ठीकठाक नाहीये, थोडं डाऊन पेमेंट जास्त करा कसं पण करून, पण रिक्षा घ्या. जर परिस्थिती तुमची व्यवस्थित नाहीये तर रिक्षा पण असं आता 8-8 हजार हप्ता झालेला आहे. तर तुम्हाला त्याच्यासाठी 12 तास काम करावं लागेल. तेव्हा कुठं तुमचा 1,500 ते 2,000 रुपये धंदा होणार. त्याच्यातून तुम्हाला 8,000 रुपये हप्ता महिना भरावा लागेल. कॅबचं कसं आहे की तुम्हाला जवळजवळ 16-17 हजार, तुम्ही डाऊन पेमेंट किती करताय त्याच्यावर पण अवलंबून असतं, इंटरेस्ट रेट किती आहे त्याच्यावर अवलंबून असतं. कमीत कमी 16 ते 17 हजार रुपये हप्ता असतो. वॅगनर समजा, डिझायर वगैरे, त्याला तर थोडा अजून जास्त आहे. तर तुम्ही किती डाऊन पेमेंट करता त्याच्यावर हप्ता ठरलेला असतो. तर आजच्या घडीला 12 तास काम करणं सोपं नाहीये. अक्षरशः तुम्हाला सांगतो, मूळव्याध होतो लोकांना. आता माझं सांगतोय, मला मूळव्याध नाहीये, पण बॉडीचे असा कुठला पार्ट नाहीये जो दुखत नाही. असं सगळं दुखतो मित्रांनो. काय सांगू तुम्हाला, डोळ्यापासून डोक्यापासून आणि खांदे, हात, पाय, गुडघे, पाठ, कंबर सगळं दुखतं. आता मी कमीत कमी 8-9 तास चालवतो. मी कधी 10 तास गाडी चालवलीच नाही. आता तुम्हाला जर त्याच्यामुळं, आणि मी जर 12 तास चालवली तर लईच लवकरच आउट होईल. पर माझं सांगण्याचा एकच उद्देश आहे की 2025 संपत आलेला आहे आणि धंदा कसा आहे हे दाखवणं तुम्हाला माझं फक्त उद्दिष्ट आहे आजचं. तर जास्त काही सिरियस घेऊ नका. मला घ्यायचं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. साडेचार वाजता आपण परत एकदा ऑनलाईन आलेलो आहोत मित्रांनो. खरं तर 4 वाजता येणार होतो, पण तब्येत ठीक नसल्याने थोडा लेट झालं यायला. तर लॉग इन केलेलं आहे आणि आपलं राहिलेलं जे काम आहे आपल्याला ते कम्प्लीट करायचं आहे. बघूया टोटल कितीचं काम करू शकतो. पूर्ण घसा जाम आहे, छातीत कप भरलेला आहे. आता तरी काम करायला भाग येते. घरचे म्हणले होते नको जाऊ, पण घरच्यांना काय कळतं, घरचे वर म्हणतात नका जाऊ. लॉग इन केलेलं आहे, बघूया ट्रिपची वाट बघूया. पुण्यात रिक्षावाल्यांवर कारवाई चालू आहे. आता तुम्ही म्हणाल की हा अफवा पसरवतो, असं काही नाही आहे मित्रांनो. तर जे फ्रंट सीट घेतात, वर्दी घालत नाही, त्यांच्याकडे लायसन नाही, जे डॉक्युमेंट जवळ ठेवत नाही, अजून काय म्हणाल रॉंग साईड गाडी चालवतात, सिग्नलला थांबत नाहीत, सिग्नल मिस करतात, जम्प करतात, तर ह्या सगळ्यांवर मोठा फाईन मारत आहेत आणि कारवाई मोठी चालू आहे. आणि कारवाई चालूच राहणार आहे मित्रांनो. कारण आपले रिक्षावाले खूप अति करतात आणि अति केल्यामुळं काय होतं की त्याची माती होते. तर हे मग अशी कारवाई चालू होती. मग हे त्याच्यासोबत कसं असतं की सगळेच पिसले जातात त्याच्यात. तर असं नका करू मित्रांनो. जे आहेत नियम ते पाळत जावा. ॲटलीस्ट सिग्नलला तरी थांबत जावा. तुम्ही सिग्नलला जम्प करून जाता, लोक शिव्या देतात मागून, माहिती का. असं माझ्या समोर कितीतरी वेळ झालेलं आहे. केवढी काय घाई आहे, निघाला लगेच आपल्या रिक्षात बसलेले असतात ना, ते म्हणतात दुसऱ्या रिक्षावाल्याविषयी. तर असं काही करू नका. तर पोलिसांना बरेच जण काय करतात, पोलिसांनी फाईन मारला ना शिव्या देतात पोलिसांना, ठीक आहे. पण ते स्वतः नियमात राहत नाही. तुम्ही स्वतः नियमात राहा. ॲटलीस्ट सगळे डॉक्युमेंट जवळ ठेवा, आपले वर्दी ठेवा. तर मग तुम्हाला का पकडतील आणि का फाईन मारतील तुम्हाला ते लोक. ते काही डोक्यावर पडलेले नाही आहेत. तुम्ही काही ना काही कमी आहे म्हणून तुम्हाला फाईन मारला जातो मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. आणि जर
त्या पोलिसांनी ठरवलं एकही अनलिगल रिक्षा धावणार नाही, तर आपलं खूप मोठं म्हणजे वांद होईल. तर त्याच्यामुळं त्यांचा रिस्पेक्ट करा आणि त्यांनी जे सांगितले त्यांचं ऐका पोलिसांनी. तर एवढंच आपल्याला सांगायचं होतं. तर आता बॅक टू बॅक 2 ट्रिपा झालेले आहेत आल्यापासून. आता आपण आहोत जय गणेश विजन आकुर्डी इथे. आता इथून ट्रिप पडली तर ठीक आहे, नाहीतर मग एरिया प्रिफरन्स चालू करणार आहोत आपण आता. त्याला ट्रिपा पडतात पटापट पटापट पडतात. फायनली 8:45 वाजता आपलं टार्गेट कम्प्लीट झालेलं आहे आजचं. तर मी ठरवलं होतं की 1,500 क्रॉस करायचं, तुम्हाला मी सांगितलं पण होतं व्हिडिओमध्ये. तर आपण 1,500 क्रॉस पण केलेले आहेत. 1588 आपण उबरला केलेत. 120-130 रुपये ऑफलाईन बुकिंगचे झालेले आहेत. तर टोटल करून बघा कितीचा बिझनेस झालेला आहे आपला. तर 375 रुपयाचा CNG भरलाय आणि मायनस करा 100 रुपये जे आपण चहा पाणी करतो त्याचे. तर राहिलेला जो आहे इन्कम आपला, तो आपला प्रॉफिट आहे असं समजूयात. आणि आपण किती तास काम केलं तुम्हाला दाखवतो मी, स्क्रीनशॉट साईडला लावेलच मी. 8.25 तास आपण काम केलेलं आहे आज रिक्षावर. तर सकाळी 2 तास 9:30 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत 2.5 तास, तिथं 4.5 तास होतात. आणि संध्याकाळी आपण दुपारून 4:30 वाजता आलो होतो आणि आता 8:30 वाजून गेलेले आहेत, 8:45 वाजले. तर टोटल 8.25 तास दिलेले आहेत. तर अजून ट्रिप पडत होत्या, अजून धंदा झाला असता आपला, पण नको बास झाला. आता किती करायचं, ओव्हर नाही करायचं, तब्येत पण ठीक नाहीये. लॉंग म्हणजे आपल्याला टेस्ट खेळायची, आपल्याला वन डे खेळायचं नाही, टेस्ट खेळायची. टेस्ट आवडतं आपल्याला, टुकटुक खेळत राहायचं. तर व्हिडिओचा विषय होता की बाबा खरंच 2025 संपत आले आणि धंदा आहे का नाही. तर धंदा कसं आहे तुमच्या करण्यावर आहे, तुम्ही कोणत्या प्रकारे करता, कोणतं ऍप वापरता, कुठं करता, लोकेशन काय आहे, ट्रॅफिकच्या ठिकाणी करता का बिलकुल जिथं ट्रिप पडत नाही तिथं तुमचं म्हणजे तिथून करता. तर धंदा होतो की नाही त्या घटकांवर अवलंबून आहे मित्रांनो, आणि तुमच्या करण्यावर पण भरपूर अवलंबून आहे. तर आजच्या व्हिडिओ मार्फत तुम्ही शिकू शकता, म्हणजे जाणू शकता की बाबा नक्की धंदा आहे का नाही रिक्षावर. तर व्हिडिओ इथपर्यंतच मित्रांनो, वाढवण्यात काहीच अर्थ नाहीये, तुम्हाला समजला असेल. आणि आवडलं असेल लाईक करा, हाईप करा, आपल्या मित्रांना शेअर करा. सर्वात महत्वाचं पहिल्यांदा भेट द्यायचं असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.